दशक 6वा समास 7वा सगुण भजन निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. ज्ञानाने जग मिथ्या आहे असे कळल्यानंतर ही भजन का करावे? भजनाने मला काय मिळेल ते सांगा. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असं काही नाही असे सांगताना पुन्हा उपासना कशासाठी? उपासनेने लोकांचा फायदा काय? जे आहे ते सर्व नाशिवंत आहे, तर त्याचे कोणत्या कारणास्तव भजन करावे? निर्गुण ब्रह्मच मुख्य सार वस्तू असून तिच्यात सगुणाचे दर्शनही नाही असे असताना भजनाचे प्रयोजन काय? निगुण सत्य सोडून असत्याचे भजन कोण करील? सर्व काही असत्यच आहे हे जाणल्यानंतरही पुन्हा आमच्या मागे भजन, ध्यान इत्यादी नियम कशासाठी? सत्याचा त्याग करून विनाकारण हा गडबड गोंधळ कशासाठी? हे गुरुदेवा, ज्ञानाने मुक्ती प्राप्त होते ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट असताना पुन्हा हे भजन आम्हाला काय देणार हे सांगा पाहू. तुम्हीच सगुण नाशिवंत आहे असे सांगता आणि पुन्हा भजन करा असेही सांगता, पण मी आता भजन कशासाठी करू? भिडे खातर गुरूंच्या पुढे जास्त बोलताही येत नाही. खरं सांगायचं तर मला हे काही पटत नाही. जे साध्य करायचे आहे ते साध्य झाल्यानंतर साधन करण्याची गरज काय? असे श्रोता निर्बुजपणे अडखळत बोलला तेव्हा वक्ता याचे उत्तर ऐका असे म्हणून सांगू लागले. गुरु वचन पालन करणे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे. वचन मोडणे हे साहजिकच विलक्षण वाटते. म्हणून गुरु आज्ञा मान्य करून सगुण भजनाला मान्यता द्यावी असे वक्त्याने सांगण्यास सुरुवात केली. तोच श्रोता मध्येच म्हणाला, गुरुनेही हे का सांगितले? भजनाने असा काय फायदा झाला म्हणावे? त्याने काय थोडाच साक्षात्कार होणार? तेव्हा त्या योगे प्रारब्धात जे काही लिहिले आहे ते पुसणे शक्य आहे का? जे होणार ते होणारच म्हटल्यावर भजनाने लोकांना कोणते फल करून घ्यायचे आहे? हे सर्व पाहिल्यावर ते काही विचाराला पटेनासे झाले. गुरु आज्ञा प्रमाणच आहे, ती कोण मोडणार? पण असे सांगण्याचा उद्देश काय ते समजावून सांगा. वक्त्याने उत्तर दिले, हे शिष्या, ज्ञानाचे लक्षण कोणते ते सांग पाहू. ज्ञान झाल्यानंतरही तुला काही करावे लागते की नाही? तुला भोजन करावे लागते, पाणी प्यावे लागते, मलमूत्र विसर्जन सोडता येत नाही. तू का लोकांना खुश ठेवतोस? हे माझे, हे दुसऱ्यांचे ओळखतोस, हे सर्व काहीही आक्षेप न घेता करीत असतोस. मग भजन एकच सोडावे असे म्हणतोस. हे कसले ज्ञान बाबा? ज्ञान विचाराने सर्व काही मिथ्या असा काही सिद्धांत असला तरी प्रत्यक्षात तू काही सर्व काम करण्याचे सोडत नाहीस. असे असताना भजनानेच तुझे काय केले बाबा सांग. वरिष्ठ अधिकाऱ्यापुढे आडवे पडून क्षुद्र होऊन वर्तावे ही गोष्ट तुला मान्य आहे, पण देव मात्र मान्य नाही. हे कसले ज्ञान? हरिहर ब्रह्मादिक देव हे परमेश्वराचे आज्ञाधारक असताना तू एक गरीब माणूस त्याचे भजन केले नाही तर त्याचे काय गेले? देवांनाही मुक्त करण्याचे परम सामर्थ्य असणारा रघुनाथ आमच्या संप्रदायाचे आद्य दैवत आहे. रामचंद्रच आमचा परमार्थ. आम्ही त्यांचे सेवक आहोत. त्यांची सेवा केल्यानेच आम्हाला ज्ञान प्राप्त झाले आहे. असे असताना जर आम्ही त्याच्यावरील भाव काढला तर आमचे पतन होणारच ना. गुरुदेव अत्यंत योग्य विचारच सांगत असताना ते अयोग्य असे कसे म्हणू? या गोष्टी तुझ्यासारख्यांना काय सांगाव्या? जो शहाणा असेल तोच हे जाणेल. सद्गुरूंचे मनोगत भंग करणारा राज्य पदापासून भ्रष्ट झालेला दुर्दैवी आहे असे निश्चित समजावे. ज्याला मनात मी श्रेष्ठ असे वाटते तो ब्रह्मज्ञानी नव्हे, तो देहाभिमानी आहे असे स्पष्ट समजून येते. ब्रह्मवस्तू भजन करा असे म्हणत नाही किंवा भजन करू नका असेही म्हणत नाही, पण भजन करू नये असे म्हणणे ही लपून बसलेली एक कल्पनाच आहे. त्या योगे ज्ञान नाही, मी भजनही नाही असे होऊन विनाकारण देहाभिमानाचा मात्र शिरकाव होतो. तुझी स्थिती ही निश्चित अशीच आहे की नाही ते तुझे तूच पाहून घे. हे शिष्या, आता तरी अश्रद्धा सोडून रघुनाथाचे भजन करीत राहा आणि उपासना युक्त ज्ञानाचे प्रतिपादन कर.
श्रीराम दुर्जनांचा नाश करतो, तो भक्तांचा आधार आहे, या प्रकाराचा चमत्कार डोळ्यासमोरच घडतो. रघुनाथांनी कृपा केली तर जी इच्छा करता येते ती पूर्ण होते, सर्व विघ्न नाश पावतात अशी प्रतीती येते. रामाच्या भजनामुळेच ज्ञान झाले, रामाच्या भजनामुळेच महत्व वाढले, म्हणून तू सर्वप्रथम भजन करायलाच हवेस. ही गोष्ट अनुभव सिद्धच असली तरीही तुला प्रमाण वाटेना. यानंतर तरी नियमितपणे भजन करून अनुभव घे. रामचंद्राला स्मरून काम केले की ते लगेच फलद्रूप होते. त्यासाठी अंतःकरणात राम करता असायला हवा. रामच सर्व करता, मी काहीच नाही असे म्हणणे म्हणजेच सगुण आत्मनिवेदन असून निर्गुणात आपणच निर्गुण व्हायचे आहे. असो मी करता असे म्हटले तर काहीही साध्य होणार नाही. त्याचा अनुभवच घ्यावा म्हणजे तो प्रत्यक्षच आहे. मी करता असे म्हणशील तर दुःखी होशील, पण मी राम करता असे म्हणशील तर यश कीर्ती प्राप्त करून घेशील. या एकाच कर्तृत्व भावनेमुळेच तू देवापासून वेगळा होतोस. पण तेच जर राम करता आहे असे मानशील तर देवाची कृपादृष्टी होते. आपण 2 दिवसांचे तर देव दीर्घ काळाचा आहे. आपल्याला थोडे समजत असेल तर देवाला 3 लोकाचे ज्ञान असते. म्हणून सर्वज्ञ असणाऱ्या रघुनाथाचे भजन जो करतो त्याचा सर्व लोक आदर करतात. एवढेच नव्हे तर ब्रह्मदेवापासून सर्व देवदेवता राम भजनास तत्पर आहेत. असे असताना आम्ही भक्तच ज्ञानाच्या अहंकाराने उपासना नको म्हटली तर अभक्ततेच्या दोषाच्या पापाला कारणीभूत होणार नाही का? आपण मोठा या गर्वाने देवांना कमी लेखणारा स्वतःला काय समजतो आहे हे तोच जाणे. पण या अनुचित गोष्टी श्रेष्ठ पुरुषांना मान्य नाहीत. उपासना ही देहाला लागली आहे असे ठरवून आपण विचाराने नाहीसे होणे हीच ज्ञानी पुरुषांची अंतरस्थिती आहे. सर्व काही मिथ्या होण्याची स्थिती राम भजनाने अंगवळणी पडते. एको ज्ञानी पुरुषांच्या अभिप्रायाप्रमाणे हे जग स्वप्नवत आहे. स्वप्नातील सर्व गोष्टी खोट्या ठरतात, त्याप्रमाणे जगाची रचना खोटी आहे. असे हे जग मिथ्यत्व साधूजनांना समजून चुकले आहे. यावर श्रोत्याला शंका येते की जग मिथ्या आहे तर ते आम्हाला का दिसते? याचे उत्तर पुढील समासात देत आहोत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे 6ठ दशके सगुण भजन निरूपण नाम सप्तमः समासः.